मुख्यमंत्री महोदय, रमाबाई आंबेडकरचा 17 वर्ष प्रकल्प रखड आपण तुम्ही आम्ही मिळून तो प्रकल्प पुढे नेतोय। SRA बरोबर MMRDA काम करते। त्यांना 17 वर्ष 20 वर्ष भाडं नव्हतं, 160 कोटी रुपये भाडं आपण दिलं। 17,000 घरांचा प्रकल्प पुढे नेतोय, त्याला चालना आपण देतोय। असे अनेक प्रकल्प मुख्यमंत्री आणि आम्ही मिळून या ठिकाणी मुंबईतले करतोय, पुढे नेतोय। या आपल्या MMRDA, सिडको, MSRDC, BMC या सगळ्या प्राधिकरणांना घेऊन आपण पुढे घेऊन चाललोय। आणि म्हणून मराठी माणसाने काय खुराड्यात राहायचं? तुम्ही माड्यांवर माड्या बांधा आणि मराठी माणसाला खुराड्यात ठेवा, हे चालणार नाही। हे महायुती खपून घेणार नाही आणि या लोकांना चांगली घरं दिल्याशिवाय राहणार नाही। मिठी नदीचं कंत्राट देताना दिनो मोरिया दिसला, आपला मराठमोळा एखादा दिनू मोरे नाही दिसला तुम्हाला? आणि मराठी माणसाचा पुळकार। आणि म्हणून भूमिपुत्रांना काम देण्यासाठी मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला होता। मराठी बेरोजगार इंजिनियर्सना 10% कंत्राट देण्याचा नियम होता, तो नियम तुम्ही रद्द केला। कोणी रद्द केला? तुम्ही रद्द केला। का केला याचंही उत्तर द्या। त्यांच्या काळात स्पीड ब्रेकर आणि ब्रोकरचीच चलती होती, पण आम्ही आल्यानंतर स्पीड ब्रेकर हटवले आणि ब्रोकर हटवून फेकून दिले। आणि आता 3.5 वर्षात या मुंबईचं मेकओव्हर महायुतीने केलंय। कोस्टल रोड पूर्ण केला। कोणी केला? आता कोस्टल रोड म्हणाले आम्ही केला। रे, कोस्टल रोडच्या परवानग्यापासून सगळं जे मिळत नव्हतं ते मोदीजींचं सरकार आल्यानंतर देवेंद्रजींनी जाऊन सगळ्या परवानग्या मिळवल्या आणि म्हणून तो कोस्टल रोड झाला। मुंबईतल्या मेट्रो लाईन कोणी पूर्ण केल्या? महायुतीने केल्या। त्याच्यात पण स्पीड ब्रेकर टाकला होता। अनेक मेट्रोला स्टे देण्याचं काम केलं, पण ते आम्ही धुडकावून लावलं। कोस्टल रोड कोणी पूर्ण केला? तो सांगितलं मी। 25 वर्ष रखडलेले STP प्रकल्प आपण केले होते। प्रकल्प STP नव्हती, आता आपण केली। रेस कोर्सवर देखील सेंट्रल पार्क, एक सेंट्रल पार्क जागतिक दर्जाचा उभा राहतोय 300 एकरावर। ती फाईल एकदा मागवली, पण नंतर बंद झाली। का बंद झाली मला माहित नाही, पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्रजीने आम्ही ती पुन्हा खोलली आणि रेस कोर्सची 125 एकर जागा मिळवली मुंबईकरांसाठी। आमचा स्वार्थ बाकी काही नव्हता।